तीन संचालक तुम्हाला लेखी पत्र देत आहेत या जागा घ्यायची गरज का? ही जागा घेतली नाही पाहिजे, तरी पण तुम्ही जागा घेताय. नेमकं तुमच्या डोक्यात काय? कोणत्या संचालकाच्या नातेवाईकाची जागा आहे? कोणत्या संचालकाने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केला? 28 कोटीचा व्यवहार तुम्ही 28.5 कोटीचा दाखवलाय. कशा पद्धतीने इंट्रा कुठं कुठं फिरल्या या बारकामी संशोधनाचा भाग आहे. त्याच्यामध्ये काय चाललंय नेमकं? कशा पद्धतीने ठराव झालेत? 100% हा जो काय व्यवहार झालेला हा 100% कुठल्याही प्रकारे अधिकृत असा नाही. हा व्यवहार जो झालाय तो 100% बोगस आहे. ज्या पद्धतीने तुम्ही एक नोटीस काढताय माऊली दादा, तुम्ही सांगा त्याच्याबद्दल. एक संचालक मंडळांना जी जागा खरेदी करायची त्या जागेबाबतचं तुम्ही पत्र लिहिताय. अमुक तारखेला संचालक मंडळाची मीटिंग बोलवताय, ती मीटिंग तुम्ही कॅन्सल करताय. त्याच्यानंतर कुठलीही मीटिंग होत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करताय तर डायरेक्ट जागा खरेदी करताय. कशा पद्धतीने वागताय तुम्ही याचं सगळं सविस्तर या ठिकाणी आदरणीय माऊली शेठ आहे, संतोष